गुड आफ्टरनून सर. आपण मराठीचे विद्यार्थी आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मराठी ही आपली मातृभाषा आहे, ही आपली हृदयाची भाषा आहे आणि ही आपली मितभाषा सुद्धा आहे. त्यामुळे मराठीचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे आज आपण मराठी भाषेअंतर्गत आणि मराठी व्याकरणाअंतर्गत आपण मराठी शुद्धलेखनाचे नियम हा भाग आपण अभ्यासणार आहोत. तुमची वही काढा आणि मराठी शुद्धलेखनाचे नियम हे शीर्षक नोंदवून घ्या. हे तुमच्या वहीवर त्यामधला पहिला नियम पाहू आपण. मी पहिला नियम सांगतो तुम्हाला. वाक्यामध्ये एक अक्षरी शब्द लिहिताना हा नेहमी दीर्घ लिहावा. म्हणजे आपण वाक्यामध्ये एक अक्षरी शब्द जेव्हा लिहितो ना, तो नेहमी दीर्घ लिहितो. मी माझ्या फलकावर तो नियम लिहून दाखवतो आणि तुमच्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही लिहा. नियम क्रमांक 1. वाक्यामध्ये एक अक्षरी शब्द लिहिताना शब्द लिहिताना तो नेहमी दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ मी एक उदाहरण सांगतो, बाकीची उदाहरण तुम्हाला सांगायची आहे. उदाहरणार्थ ही हा शब्द हा एक अक्षरी शब्द आहे, त्यामुळे एक अक्षरी शब्द हा दीर्घ लिहिलेला आहे. आता तुम्ही सांगा बरं एखादं उदाहरण. कोण सांगेल? हा तुम्ही सांगा. सर मी. मी अगदी बरोबर. मी मी हा एक अक्षरी शब्द आहे, त्याच्यामुळे हा दीर्घ आहे. खाली हां ती अगदी बरोबर. छान तिथं बसा खाली. ती हा एक अक्षरी शब्द आहे, त्याच्यामुळे हा दीर्घ आहे. आणखी कोण सांगेल? हा कोण सांग? तू बरोबर. हा एक अक्षरी शब्द आहे, त्यामुळे तू हा दीर्घ आहे. हां आणखी कोण सांगेल? हा तुम्ही सांगा. पी बरोबर. हां आता भरपूर शब्द झाले. जेवढे काही येतील ते सर्व शब्द हे काय लिहायचे? दीर्घ लिहायचे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मराठीमध्ये असा एक शब्द आहे, तो एक अक्षरी शब्द आहे आणि तो ऱ्हस्व येतो. माहित आहे का तुम्हाला? एकच असा शब्द आहे की तो ऱ्हस्व येतो. तो सांगा बरं मला. आठवतो का तुम्हाला? नाही. ही हा शब्द हा दीर्घच येतो, कारण की या अर्थानं येते. कुणाला? उभं राहून सांग. हा मी सांगतो तुम्हाला. तो आहे अपवादात्मक शब्द. हा
तो शब्द आहे अपवादात्मक शब्द आहे, तो संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे तो शब्द ऱ्हस्व लिहिला जातो. तो शब्द आहे नी. तो शब्द आहे नी. हा नी हा शब्द जेव्हा दोन वाक्यांना जोडून येतो तेव्हा नी हा शब्द एकअक्षरी शब्द हा काय लिहिला जातो, दीर्घ लिहिला जातो. उदाहरणार्थ तो नी ती, या ठिकाणी जो नी शब्द आला आणि या अर्थाने हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. आपला नियम कसा आहे की वाक्यामध्ये एक अक्षरी शब्द लिहिताना तो काय लिहायचा आहे, दीर्घ लिहायचा आहे. दीर्घ लिहायचा आहे. इथे जे आपण उदाहरण घेतलेले आहे, ही हा दीर्घ आहे, मी हा दीर्घ आहे, ती हा दीर्घ आहे, तू हा दीर्घ आहे, ती हा दीर्घ आहे, ती हा दीर्घ आहे. म्हणजे हे सर्व शब्द या नियमामध्ये त्या ठिकाणी दीर्घ होतात. त्याच्यामुळे आपला नियम या ठिकाणी परफेक्ट पूर्ण बसतो आहे. अशा प्रकारे आपण आज मराठी शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये नियम क्रमांक 1 वाक्यामध्ये एक अक्षर शब्द लिहिताना तो दीर्घ कसा लिहावा हा भाग आपण अभ्यास केला आहे. बाकीचा भाग आपण पुढच्या तासात